नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमात आज आपण सध्या सोलापूर शहरात अनेक समाज गुण्यागोविंदाने राहत आहेत. यात विशेष म्हणजे मोठ्या संख्येने असलेल्या पद्मशाली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येत्या रविवारी म्हणजेच 29 तारखेला पद्मशाली ज्ञाती संस्थेचं वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. विशेष म्हणजे या सर्वसाधारण सभा मार्कंडे मंदिर या ठिकाणी होणार आहे. पद्मशाली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही जेणेकरून फक्त मोजून त्या ठिकाणी 400-500 माणसांची उपस्थिती राहील असं त्या ठिकाणचं नियोजन असल्यामुळं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गोंधळ आणि गडबड झालं तर याला पर्यायी व्यवस्था शक्यतो तिथं दिसत नाहीये. पण याऐवजी जर पद्मशाली ज्ञाती संस्थेनं जर पर्यायी जागा आपल्या समाजातील अन्य जे मंगल कार्यालय आहेत आणि अन्य जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी घेतलं तर सर्वात उत्तम अशी मला तर वाटतंय. एकंदर आपण पद्मशाली समाजाची सोलापुरातील लोकसंख्या जवळपास 4.5-5 लाखाच्या आसपास आहे. या 4.5-5 लाखाच्या आसपास मधील अनेक समाजाची जागा आहेत आणि विशेष म्हणजे पद्मशाली समाजाचा 58 एकर पर्यंत आपण अक्कलकोट रोड मध्ये ओपन जागा बघतो. त्या ठिकाणी काही गणपती स्टॉल असतील किंवा मार्कंडे शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत आहे. त्या व्यतिरिक्तही सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या अनेक स्थावर मालमत्ता आहेत. त्या ठिकाणाहून अनेक आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मिळत आहेत आणि याच अनुषंगाने सोलापुरातील माजी महापौर असतील किंवा माजी पक्षनेता असतील जे स्वर्गीय महेश कोटे असतील, अन्य बाकीच्या नगरसेवकांनी सोलापूर ज्यावेळेस स्मार्ट सिटीचं नियोजन सुरू होतं त्यावेळेला स्मार्ट सिटी अंतर्गत आपल्या स्मशानभूमीची सुधारणा व्हावी यासाठी काही निधी स्मार्ट सिटीतून मागवण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाही काही प्रमाणात आपल्याला यशही मिळालं. अशा अनेक ठिकाणावर असलेले आर्थिक स्रोत यामध्ये सध्या सोलापूर शहरात अनेक ठिकाणी चर्चेला आहेत की यामध्ये काही भ्रष्टाचार झाला आहे, काही कामं व्यवस्थित झाले नाही आणि काही जण देणगी दिले पण ते देणगीदारांचं व्यवस्थित नियोजन नाही आहे. असे अनेक गोष्टी मागच्या सर्वसाधारण सभेत पण झालेलं होतं. त्यावेळेला पण ओबडधोबड उत्तर देऊन आपला वेळ काढूपणा सगळ्या ट्रस्टींनी घेतला. पण यंदा जे म्हणजे प्रोसेस सुरू आहे ते म्हणजे पद्मशाली समाजाचं 3 वर्षासाठी असणारं अध्यक्षपद आणि 6 जणांचं नवीन विश्वस्त मंडळांची नियुक्ती या 2 वर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भर असल्यामुळे समाजात नवीन माणसं यावं आणि नवीन प्रगती आपल्या पद्मशाली समाजाचं दिसावं या उद्देशानं तयारी सगळ्यांकडनं सुरू होत आहे. आणि यामध्ये पद्मशाली समाजाचा अध्यक्ष नवीन कोण असावा अशी चर्चा सध्या सर्वसामान्यपणे पाहायला मिळत आहे, ऐकायला मिळत आहे. जेणेकरून आपण जे आता विद्यमान अध्यक्ष आहेत सुरेश पलमारी त्यांचा कालावधी 3 वर्षाचा अध्यक्ष झाले. मागचे अनेक टर्म सरचिटणीस असतील, कार्यकारिणी सदस्य असतील यामार्फत त्यांनी पद्मशाली समाजातील जे जे शक्य असेल त्यांच्यासाठी ते मागून आणले, निधी आणले. याबद्दल त्यांचा आपल्या मनात काही शंका येण्याचं कारण नाही. पण समाजातील अन्य घटकांनाही अन्य व्यक्तीलाही संधी मिळावं यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मग त्यांना अध्यक्षपद कधी व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि आता आजपासून आपण प्रश्न घेण्याचं कारण एवढंच आहे की आज दुपारी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत असलेल्या कार्यालयात सोलापुरातील जे माजी कार्यकारिणी सदस्य आहेत व्यंकटेश कोंडी यांनी जाऊन तिथं विचारपूस केली, तक्रार दाखल केली की स्मार्ट सिटीच्या अंतर्गत किती कामं झाले आणि कितीचं आकडेमोड तुमच्याकडे नोंद आहेत. कारण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जर कामं झाले असतील तर देणगीदाराकडनं पैसे का घेतले अशी त्यांची म्हणणं आहे. त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय. व्यंकटेश कोंडी साहेब नमस्कार. मला एक सांगा की आपण गेल्या 2-3 टर्म पूर्वी आपण पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या विश्वस्त कार्यकारिणी सदस्यपदून आहात आणि असं असताना सुद्धा आपण पद्मशाली ज्ञाती संस्थेला पत्रव्यवहार करून स्मार्ट सिटीच्या कामाबाबत कधी तुम्ही चर्चा केली होती का? कारण आधी थेट तुम्ही स्मार्ट सिटीच्या कार्यालयात जाऊन प्रश्न मांडणं ते कितपत योग्य आहे? गेल्या वर्षी आम्हाला त्या ठिकाणी स्मार्ट सिटीचे काही कमान उभा केले होते, काही आपले भिंत संरक्षण भिंत केले होते. त्या ठिकाणी मी स्मार्ट सिटीला पत्र देऊन महापौरच्या मिस्टर मी जाऊन त्या ठिकाणी त्यांना माहिती विचारत असताना तिने बोलले 2 कोटी 20 लाख रुपये तुम्हाला दिलेले आहे, अजून 30 लाख रुपये त्यांचे लाप्स झाले. आम्ही म्हणलं कशाला लाप्स झाले? तुम्ही व्यवस्थित वारंवार तुम्ही त्याच्यावर गार्डन ठेवलेलं त्याच्यामुळे ते पैसे लाप्स झाले. 2 कोटी 20 लाख रुपये. आम्ही काय बोललो तुम्हाला कुठं कुठं कर्ज आलं स्मार्ट सिटीचे ते प्रवेशद्वार म्हणतात
प्रवेशद्वार ते अर्कालचा आहे का स्मार्ट सिटीचा आहे का तो आम्हाला कळत नाही. आज स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मी गेलो होतो, परवा बी गेलो होतो, या 8-10 दिवसात मग त्याला 3-4 वेळा गेलो. अधिकाऱ्याला सांगितलं मला डिटेल माहिती पाहिजे. आमच्या पद्मशाली समाजाला 2 कोटी रुपये मिळाले आमचे अध्यक्ष सांगतात. मग त्याच्यामध्ये कुठं कुठं काम झालं, स्मार्ट सिटीचं कुठं बोर्ड नाही, स्मार्ट सिटीचा कुठे उल्लेख नाही, कुठे स्मार्ट सिटीच्या लोकांनी उद्घाटन करायला पाहिजे, शासनाने उद्घाटन करायला पाहिजे. आपण शासनाने आपल्याला बोलवतात, आपण शासनाने आपल्याला बोलायला बरोबर आपण जायला पाहिजे. आणि नेहमीच आपल्या संस्थेच्या लोकांनी उद्घाटन करत असताना त्या ठिकाणी मला आढळून आलं की बाबा नागरिकांपाशी मी 1 कोटी रुपये आणले, तुम्ही विजयकुमार देशमुख पाशी 50 लाख रुपये तुम्ही आणला म्हणता. मग तसंच शरद पवार अजितदादा पवार पैसे तुम्ही 1 कोटी रुपये आणला म्हणता. असं सगळे हिशोब केले 4.5 कोटी रुपये राहिलेले तेवढं भागांना 4.5 कोटी रुपये तेवढं खर्च झालं नाही, त्याच्यावर भ्रष्टाचार काहीतरी झालेला आहे. आम्हाला शंका येऊन आल्या म्हणा. मी स्मार्ट सिटीमध्ये गेलो, त्यांना पत्र दिलो, त्यांनी 1-2-3 दिवसात डिटेल देतो म्हणलात. त्या डिटेल आल्यावर मी डिटेलने परत समाज. तुम्ही म्हणता की स्मशानभूमीमध्ये 4.5 कोटीचं कामाचं मंजुरी मिळालेली आहे, म्हणजे समाजातील देणगीदार आणि स्मार्ट सिटीचं 2 कोटी 20 लाखाचं. मग त्या ठिकाणी नावं टाकताना तुम्ही काय ऑब्जेक्शन घेतलं नाही की या ठिकाणी स्मार्ट सिटीचं काम असताना तुम्ही देणगीदारांची का नावं टाकायला लागली? ठीक आहे, आम्ही गेल्या वर्षी सांगितलं, त्यांना निदर्शन आणून दिलं होतं. मी जनरल मीटिंग मध्ये बोललो, या चॅनल माध्यमातून मी त्या दिवशी ते बोललो, कमान आहे ना ते 4.5 लाख रुपये स्मार्ट सिटीत. मग तिथं अर्कालचं नाव ठेवलं. आता यामध्ये अर्कालचं नाव ठेवल्यावर आम्हाला आढळून आलं बाबा हे अर्कालचं आहे का स्मार्ट सिटीचं आहे. मग ते सर त्या जनरल मिटिंगला तिने काय म्हणलं तुम्हाला उत्तर देऊ चालेल म्हणजे बर्लिन शेटचे 22 होते. मग ते जनरल मिटिंगला विचारलं बाबा 22 हे होते बर्लिन शेट लोखंडीचे ते कुठे आहे? अध्यक्ष साहेब म्हणले ते आहेत, आपण ते कट्टे बांधा त्याला आपण लावाले म्हणले. आता का 12 का लावलेले आहेत, अजून 8-9 कुठे गेले? त्यासाठी आम्ही संदर्भ त्यांना विचारलो आता स्मार्ट सिटीला. त्याने काही 2-3 दिवसात देतो म्हणलं. ते आल्यावर पण तुमचा आता विषय स्मशानभूमी संदर्भात चालू आहे. स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात देणगी मिळालेली आहे, मग ते देणगीचं सदुपयोग झालं असं वाटत नाही? झालाय. मग एवढे पैसे तुम्ही आणला 4.5 कोटी रुपये तेवढं झालं नाही. आम्हाला कसं आहे, तुम्ही 300 कोणाकडे देणगी आणला ते देणगीचं नाव ठेवला, मग स्मार्ट सिटीचं कुठे ठेवला तुम्ही सांगा? स्मार्ट आता मी आपले कोणाचे विजयकुमार देशमुख मालकांचे त्या ठिकाणी 50 लाख तुम्ही दिल्या म्हणला, तिथं बघितलं 30 लाखच आहे, अजून 20 लाख कुठे गेले, कशा दिले हे आम्हाला माहिती पाहिजे. याच्यासाठी मी प्रयत्न करू. आणि बघितलं तिथं गेलं 30 लाखाचं आहे, माझ्या विषय आहे त्याचा फोटो काढून आणलो. मग तसं 4 अजून ते दफन निधीचे बांधलेत मालकांचे. ठीक आहे, कशाला गेलं काय नाही आम्हाला डिटेल काय आणि त्याच्यावर शंका राहत नाही ना. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की 4.5 कोटी रुपयाचं ज्यावेळेला आपल्याला देणगी आणि स्मार्ट सिटीच्या मार्फत मिळालं त्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही काही झालेलं त्या ठिकाणी. मग तुम्ही या संदर्भात अध्यक्षांना कधी पत्रव्यवहार केले? अध्यक्षांना यापूर्वी जनरल मीटिंग मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये त्यांना सांगितलं, अध्यक्ष साहेब या ठिकाणी शौचालय तुम्ही जात असताना या ठिकाणी गोंगड बस्ती नीलम नगर या भागातल्या लोक महिला जात असताना त्या ठिकाणी गेल्या वर्षी बोर्डामध्ये सांगितलं शौचालय पैसे एक माणूस ठेवा, स्वच्छ करा, सगळं स्वच्छ. आज मी काल जाऊन मी फोटो काढून तुम्हाला फोटो देतो. त्या ठिकाणी त्या महिला बी आज जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी तेवढं लांब त्यांनी रडत येतात, त्यांना तिथं शौचालयाची सोयी नाही. जनरल मीटिंग कळकळ्यांचे मिळून डोळ्यातलं पाणी काढून सांगितलं, अध्यक्ष साहेब वर्ष झालंय तुमचे पदाधिकारी काय केले तुम्ही केले नाही. अध्यक्ष साहेब सगळं मिरवतात, हे केलं 4.5 कोटी रुपये 4.5 संडास पहिला पनिता शिंदे महेश कोटे अध्यक्ष असताना त्या ठिकाणी निधी आलं होतं, ते शौचालय बनवले, ते स्वच्छ करा तुमच्या होईना वर्ष झालं. आता बी तुम्ही जावा त्या परिस्थितीने जावा, तिथं आज जाऊ शकत नाही. स्वर्गासारखं झालं असं म्हणते. स्वर्गासारखं झालं असं आपण मेड्या घेऊन जायला तुम्ही स्वर्गात दाखवा की तुम्ही त्याला स्वर्ग दाखवा की स्वर्गासारखं झालं तुम्ही म्हणला मी आता तुम्हाला घेऊन जातो स्वर्गासारखं शूटिंग काढून घ्या. स्वर्ग असेल तर मी त्यांचं स्वागत करू, सत्कार करू. स्वर्गासारखं असेल तर काही हरकत नाही त्याचा केला असेल तर. मग आता तुम्ही ज्यावेळेला एंट्री करता प्रवेश घेतला त्यानंतरची परिस्थिती चांगली आहे का आता कशी आहे पैसे? आता परिस्थिती कसे पैसे म्हणते तेवढं रोड बीड झालेलं आहे, पैसे आल्यावर रोड केलं. मेंटेनन्स करत नाही असं तुमचं? मेंटेनन्स करत नाही. आपण बांधतो आवक सवय सगळे बांधत असतो, त्याला मेंटेनन्स बी तेवढं गरज असतात. त्या स्वच्छता पाणी पियाचं पाणी. आता लांब न रडत आला आत एक पायर मशीन आपलं फिल्टर मशीन या टू आपल्या समाजाच्या वतीने आणि आमचं तेवढं मत आहे. स्वर्गासारखं झालं तर मग बगीचा मग काय
बगीचा तुम्ही नुसतं बाहेर गेला, बगीच्यामध्ये आपण पुराणा जो शंकराचं मंदिर आहे त्या ठिकाणी बगीच्यामध्ये तुम्ही बसा, 10 मिनिट बसू शकत नाही. मग ते बगीचा काय केलं ना तुम्ही, ते 4.5 कोटीमध्ये ते बगीचा काय केलं ना तुम्ही? तुम्हाला नुसतं सगळं काम मीच करतो. कधी काम करत असताना अध्यक्ष साहेब, मी लहान असतो तर बिना त्याला एक कमिटी असतो, समाजामध्ये एक कमिटी असतो, एक मशानभूमी कमिटी, एक शॉपिंग सेंटरच्या कमिटी, एक मंगल कार्य समिती, एक आपलं सावरबाल मत्ता जे का सोना बँकचं असं समिती तुम्ही काय करत नाही. तुम्हाला अडचण काय? समिती करा ना, त्याला समितीला नेमणूक करा, त्याला सांगा बाबा तू जा कर, सगळंच काम मीच करतो, इटं मीच आणतो, वाळून मीच आणतो, शॉपिंग सेंटर मीच भाड्याला देतो, गोळे मीच आणतो, सगळेच मीच. म्हणजे कुठलं हे शक्य साहेब? आपल्या समाजामध्ये एवढे डायरेक्टर असताना सगळ्यांना नेमणूक तुम्ही द्यायला पाहिजे. आता वर्ष झालं साहेब, अजून समिती गठीत झाली नाही, त्याच्यावरती काही नाही. इथं खर्च केलेत, तिकडे खर्च केलेत, त्याचे हिशोब काही नाही. आज तुम्ही 25 गाळे, एक 12 गाळे, एक 13 गाळे बांधला. समाजाला कधी तर तुम्ही टेंडर काढला का? बांधताना टेंडर काढला का? आपण टेंडर काढायला म्हणजे एस्टिमेट किती होते, काय होतं, मग टेंडर काढले नाही, काय नाही. तुमच्या मर्जीप्रमाणे तुमच्या माणसाला दिला, तुम्हीच इट आणला, तुम्हीच वाळ आणला, तुम्हीच सळे आणला, तुम्हीच शटर आणला, तुम्हीच वायर आणला, तुम्ही हे सगळं करत असताना सगळं झाल्यावर तुम्ही समाजाला एक जाहिरात द्याच होता. ज्या समाज बांधव आहेत आपल्या सोलापूर शहरामध्ये, त्या समाजाने इथं आपण 25 गाड्या भाड्याला देत आहेत आणि कोंडी मंगल कार्याचे 6, असं मिळून आपण 30 गाड्या आपण भाड्या देत आहे. ज्या समाजाने गरीब असलं तर तो यायला पाहिजे, या निलावामध्ये भाग घ्यायला पाहिजे. तर घेतलं तर आम्हाला समाज दिला असेल ना प्रोसेस प्रमाणे? नाही दिलं असं तर आम्ही कशात बोलतो ना. जाहिरात द्यायचं, जाहिरात दिलं तर आम्ही बोलत नव्हतं ना. जाहिरातच चालली आम्हाला. 25 गाड्या कोणाला दिलं, काय दिलं, आम्हाला काय माहिती आहे? तुम्ही समाजाला सांगा बाबा आम्ही आज जाहिरात करू असं सांगितलं. अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की तुम्ही स्मशानभूमीचा उल्लेख करता होता, त्या 2,20,00,000चं स्मार्ट सिटीने टेंडर काढून प्रक्रिया पूर्ण केली अशी माहिती आहे. पण 2,30,00,000 म्हणजे जवळपास 2,30,00,000चं जे काम स्मशानभूमीसाठी झालं, त्या कामासाठी टेंडर प्रक्रिया झाली नाही असं तुम्हाला म्हणायचं? नाही, टेंडर काय केलं हे सांग. टेंडर एकच काढलं नाही पद्मशालीचं, सगळं मिळून टेंडर काढले. म्हणजे सोलापुरामध्ये इतर समाजाचे आहेत, भावसार समाज, इतर समाज आहे ना, ते सगळं मिळून स्मार्ट सिटीचे एकच टेंडर काढले. त्या टेंडरमध्ये काय घेतलेत, एकच टेंडर काढले. आपलं पद्मशाली वेगळं काढलं असेल तर आपण पद्मशालीच्या विषय बोलत होतो. सगळं मिसळून काढल्याबद्दल त्याला आपल्याला त्याच्यामध्ये हिशोब काढता येत नाही. हे आम्ही त्यासाठी मी काय म्हणलो, आज मी गेल्यावर त्यांना मला पद्मशालीचं पाहिजे ना, सगळं मशानभूमी नको, पद्मशालीचं पाहिजे. ते पद्मशाली वॉल कंपाऊंडला किती पैसे झाले, वॉल कंपाऊंडला एवढे पैसे, मग तिथं लिहा आहे स्मार्ट सिटीचं. आम्हाला समजून येतं बाबा इथं काय झालं नाही. आपल्या पेरो ब्लॉक घातलं, कोण घातलं तिथे बोर्ड लाव पेरो ब्लॉक असं दिलं त्या लोकांनी. आता तुम्ही कोणापेक्षा पैसे आणला त्यांचं लावलं, मग स्मार्ट सिटीचं काय लावलं नाही तुम्ही? माझं म्हणणं तुमचं म्हणणं सेमच आहे, फक्त स्मशानभूमीमध्ये आरकालचं नाव दिसतंय, ते मंत्यांचं नाव दिसतंय, महेश प्लास्टिकचं बुधारांचं नाव दिसतंय, आरकालला अजून बाकीच्यांची नावं दिसतंय. मग याचा टेंडर काढला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? टेंडर त्यांनी देणगी दिलं, त्यांनी त्यांच्या कसं देणगी दिल्यानंतर टेंडर प्रक्रिया करून ते पूर्ण करायला पाहिजे होतं. नाही, आता त्यांच्या मर्जी त्यांनी कसं दिलं आम्हाला काय सांगत नाही. आता देणारा दात आहे, त्यांनी बांधून दिल्या का, हे आमच्या अध्यक्ष जाऊन बांधतो म्हणून तिथनं काहीतरी पैसे आणले का हे आम्हाला माहित नाही. आम्ही म्हणायचं आमच्या डोळ्यात काय दिसतो, बांधला किती खर्च झाला, तिथं रक्कम बी नाही, मोगम आहे. मग काही अहवाल मी बघितलो, मोगम आहे. भरी देणगी म्हणजे रुपये दिले का, 8 दिलं का, 12 दिलं का, काय दिलं हे आम्हाला समजत नाही. अध्यक्ष साहेब आम्हाला समजून द्या. कोण अडकाला असेल, हे याला 3 लाख रुपये दिले बाबा, बुजाराम असेल 2 लाख दिले, अडकालेनी असं गुर्रमेनी दिले, असं मला डिटेल सांगितलं म्हणजे आम्हाला बी कळतं ना. आम्ही काय तुमच्यावर आरोप का नाही, आम्हाला हिशोब बरोबर पाहिजे. समाजाची ऑडिट जो करतो तो त्यांना समजून आलं नाही का, तो बरोबर असा काय शब्द दिले त्यांनी? आता त्यांना माहित, आम्हाला अहवाल आल्यावर आम्हाला समजलं. आम्ही जनरल मीटिंग गेल्या वर्षी जनरल मीटिंग मी तेच बोलू, भरी देणी बरी तुम्ही काय नाही ते भरी देऊन सांगायचं नाही. कशा सांगायचं नाही? 3 माणूस दिलाय, 2 रुपये दिलाय का, 1 रुपये दिला का, हे लोकांना कळायला पाहिजे. अध्यक्ष साहेब आमचं विनंती हेच आहे. पैसे कुठे चालले, काय चाललं आम्हाला माहित नाही. सगळं तुम्ही समित्या केल्या का, कुठलं आम्ही डायरेक्टरचं काय बाबा काय झालं आज, ते काय कोण आणलं ते आम्हाला माहित नाही. अध्यक्ष साहेबाला माहित, त्यांच्या डायरेक्टरच म्हणतात.
व्यंकटेश कोंडी साहेब म्हणतायत की स्मशानभूमीत टेंडर प्रक्रिया राबवली नाही, स्मार्ट सिटीने फक्त जेवढं काम सोपवलं ते काम त्यांनी केलंय, पण उर्वरित जे रक्कम देणगीच्या पोटी आलं त्याला टेंडर प्रक्रिया न करता किंवा टेंडर प्रक्रियेची प्रोसेस झाली असेल तरी फ्लेवर ब्लॉकसाठी किती खर्च झालाय, शेडसाठी किती खर्च झालाय, त्यांनी देणगी किती दिल्या या संदर्भात कुठेही काय उल्लेख नसल्यामुळे संशयाला जर जागा निर्माण झालेली आहे. आपण या संदर्भात आपण चर्चा करत असतानाच यांच्यावरही काही आरोप सध्या पद्मशाली समाजाच्या अहवालामध्ये एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. यांच्याकडे स्वाती मंगल कार्यालय जो लक्ष्मीनारायण टाकीजच्या शेजारी असलेला तो मंगल कार्यालय आहे, त्यामध्ये ते भांडी कुंडी भाड्याने देतात आणि त्यांचे ते टेंडर घेतलेले आहेत. मग या तुमच्या पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या जे रजिस्ट्रेशन मध्ये किंवा अहवालामध्ये तुमच्या नावाने 52,000 रुपयाचं येणं दाखवत आहे. मग तुम्ही या आपलं 52,000चं देणगी वाचवण्यासाठी तुम्ही समाजाच्या विरोधात तक्रार करताय, अशी काय जणांचं म्हणणं आहे. तुमचं नेमकं म्हणणं काय? या ठिकाणी तसं काही नाही. या ठिकाणी 2019-2020 मध्ये म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये कोरोना झाला होता. त्या ठिकाणी कोरोना जावत असताना 2019-2020 मध्ये मंगल कार्यालय बंद होते आपले सोलापूर. सगळ्यांना माहिती आहे 6 महिने 8 महिने 9 महिने असं 2 वर्षापर्यंत मंगल कार्य बंद होतं. 2 वर्ष बंद असताना बी मी जाऊ दे म्हणून त्यांना 51,000 रुपये भरून पावती घेतलेली आहे. त्यांनी परत अजून 51,000 रुपये द्या म्हणजे मी परत 2023ला अध्यक्षाला पत्र दिलं. सगळ्या ठिकाणी सगळ्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांचे भाडे माफ केला. माझं बी 1 वर्षाचं भाडं माफ करा म्हणून मी तुम्हाला पत्र दिलेलं आहे. ते पत्र माझ्या पैसे आहे, शिक्का मारून घेतलं. 2023 तारीख 3रा महिना 2023 माझ्या शिक्का मारून घेतलं. माझे पत्र आहे. त्यांना विनंती केलं. तिने त्यांच्या मीटिंगमध्ये तिने काय केलं मला माहित नाही. मला विचारलं तुम्ही मीटिंग घ्या, मी येतो. मग त्याच्या पुढे पण तुम्हाला स्वाती मंगल कार्यालयाला पुढे कंटिन्यू केलं, मग त्याचं बिल तुम्ही पोच केलंय? सगळं माझे सगळे बिल पोचत. फक्त 1 वर्षाचं लॉकडाऊनचं थांबलं. 2 वर्ष म्हणजे 1 वर्ष भरलो. 2 वर्षाचं होतं ना, 1 वर्ष भरलं. सगळं म्हणजे चेक पर्यंत आले. 20 तारीख मार्च 20 तारीख आले की मी पैसे भरतो. असंच माझं पहिला बदनाम केलं होतं पैसे भरत. आता मी 5-6 वर्ष झाले. 20 तारीख 21 तारीख मार्च जाऊन 51,000 रुपये भरून मी पावती घेत असतो. आता या वर्षी चेकच देऊन टाकलो त्यांना, म्हणजे पावती अजून मला मिळाली नाही, देऊन आलो. मला वाटतं की नुकतंच बोमडेल मंगल कार्यालयाचं टेंडर देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. नेमकं त्या प्रक्रियेला नेमकं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे? काही माहित नाही. त्यांनी कोणाला टेंडर देतो म्हणलं काय द्यायचं ते देऊ द्या म्हणलं. त्यांना बोमडेल मंगल कार्यालयाचा माझा काय संबंध आहे? टेंडर देऊ द्या, कसं समाजाची जागा आहे, कोण करत असेल त्याला देऊ द्या. त्याला आपण त्याची आपण आक्षेप करत नाही. कोणाला बी देऊ दे. 4 लोक चालू द्या, 4 लोक जगू द्या. आपल्या समाजाला भाडं देत आहे. सगळे प्रश्न आपण आम्हाला काही घेणं देणं नाही त्याचे. आम्हाला नुसार याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि एवढ्या याच्यामध्ये त्यांचा आक्षेप आहे. याच्या पलीकडे मला वाटतं की बोर्ला मंगल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचं काम झालेलं आहे, दुरुस्ती दिसतंय. पण तुम्ही म्हणताय की या ठिकाणी दुरुस्तीप्रमाणे खर्चाचं नियोजन दिसत नाहीये. मग नेमकं तुमचं काय तक्रार आहे? आमचं काय हे जे आता बिल दिले का नाही दिले, 3 तारीख मार्च 3 तारीख परवा घेतले ते दुरुस्तीसाठी घेतलेत. वरती पेरो ब्लॉक घेतलेत, मध्ये पेरो ब्लॉक घेतलेत, लाइटिंग बदलले, थोडं पंखे बदललेत. मग त्याचे पैसे अजून आम्हाला अहवालामध्ये तर त्याच्यामध्ये दिसत नाही. मग किती मोगम काय खर्च केलं ते मार्च मध्ये पडतंय का, मार्च झाल्यावर पडतंय काय? त्याच्या एक पावती माझ्या मार्चच्या अगोदर मी माल मागवलेले आहे. मग हे मार्च नंतर बिल देतात का, मार्च अगोदर दिलात का हे मला अजून माहित नाही. किती खर्च झालं अहवालमध्ये तर दिसत नाही. मग हे पुढच्या वर्षी देतात का? पुढच्या वर्षी अध्यक्ष सुरेश पलमारे असेल नसेल या नंतरची गोष्ट आहे. पण त्यांनी जर अध्यक्ष नसेल तर मग त्यांची मागणी कसं तुम्ही करणार? त्यांना कसं आम्ही तर आम्हाला ते आल्याशिवाय आम्ही त्याला मागून करू शकत नाही ना. आम्हाला तर कसं आहे एवढं खर्च केलं मग त्याच्या मुद्द्यावरच आम्ही बोलू शकतो ना. आता मला ते काही कोणाला या संदर्भात तुम्ही ज्ञाती संस्थेला काही पत्रव्यवहार केले? अजून काही नाही. तुम्ही अजून ज्ञाती संस्थेने ना अजून मी पत्रव्यवहार केले काय केलं नाही. फक्त त्यांच्या आकडे इथं पडतंय का नाही, किती लाख पडतंय काय ते ज्यावर मी बोलू शकतो. म्हणजे कसं इथं मी देखभाल करताना मी होतो इथं, मला समजतंय काय झालं काय नाही. लोकांना बघितलं आपण समजतंय. त्याच्या आकडे मिळाल्याशिवाय आम्हाला काय बोलता येत नाही. आता त्याने मी बोलतो भरपूर एवढं लाख झालं, मग ते म्हणतात ते खोटं आहे म्हणतो. बरं खोटं कशाला? त्यांचा आकडा पकडून मी त्यांना मला एक सांगा की तुम्ही दरवर्षी पद्मशाली स्मशानभूमीचा जो बाजूचा साईडचा जो 200 मला वाटतं 256 गावाच्या शेजारचा जो भाग आहे आणि महालक्ष्मी मंदिरच्या पाठीमागचा जो ओपन जागा आहे त्या ठिकाणी गणपती जे स्टॉल विक्रेते आहेत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी स्थापित केले 10-12 वर्षापूर्वी.
त्या ठिकाणच्या अनेक जणांच्या रकमा पोच झाले नाही किंवा कमी रकमेत त्यांना जागा दिली अशी तक्रार आहे. तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाता येता, मग तिथली तक्रार तुम्ही वारंवार मांडता, पण तिथले प्रश्न सुटलेले आहेत का? का सुटण्याच्या मार्गावर आहेत का? सुटत नाही ते मार्ग. कसं आहे, त्यांच्यापेक्षा आपण 55,000 60,000 रुपये 2,500 फूटला आपण जमिनीला पैसे घेतो. त्या ठिकाणी जनरल मिटिंग केलं. जनरल मिटिंग मध्ये चॅनल मध्ये बोललो होतो, असं एक काम करा सर अध्यक्ष साहेब, या जनरल मीटिंग मध्ये मी तुम्हाला बोलवतो, तुम्हाला सांगितलं जनरल मीटिंग मध्ये मी बोलत आहे, या गणपती गोडवांचे भाडं आहेत ना, थकीत आहेत ना, तो थकीत त्याचे पैसे घ्यायले, त्यांना शौचालय बांधा, 6 शौचालय 6 बाथरूम बांधा, त्याला आंघोळीला द्या, परप्रांतीय लोक येत असतात त्याला गेट घालून द्या. आपण समक्ष मी उभारून तो भाडा नाही दिलं त्याला खाली करायचं काम मी करतो म्हणलो. समाजाला कोणतर भाडा चुकवत असलं तर मी कपून घेणार नाही. हे अध्यक्षांना सांगितलं, मी दररोज काही चेक आणून मी देत होतो समाजाचे, पण मी तुम्हाला त्याला काही सोयीच केलं नाही ना. तुम्ही मला सांगा, त्या ठिकाणी लोक येऊन त्याला मारतात बिरतात, मोटर चोरी होतात, सगळे कलर चोरी होतात. कधीतरी अध्यक्ष जाऊन त्याला विचारलं का? अध्यक्ष कोण काय करतो, ते तुमचं प्रश्न आहे, तुम्ही जाऊन पोलीस कंप्लेंट करा. अरे आपण भाडा घेऊन आलो ना, आज आपल्याला 1 कोटी रुपये पर्यंत आला. 1 कोटी रुपये तुम्ही 1 रुपयाचा खर्च केला सांगा मला. हा, त्याला गेट बांधून द्या, त्याने वॉचमॅन ठेवून घेता. तुम्ही तिथे जागा, आपलं खुल्ली जागा आहे, डेअरीज आहे, तिथे एक 6 संडास बांधा, एक परशा घालून देऊ. मला शब्द दिले, ह्याच आमचा महानकालीन मित्र आहे, तो बोलला आला तिथं, आपण एक 15 दिवसात चालू करायला म्हणला. तिथे चालला. अध्यक्षाला सांगितलं, वारंवार सांगितलं. त्या बाजूला अतिक्रमण होता, ते बी जनरल मिटिंग मध्ये बोललेलं आहे. आता 1 अतिक्रमण 2 अतिक्रमण झाले, त्याच्यावर काय नाही. अध्यक्षाचं लक्ष नाहीये, त्यांना माहित आहे. त्यांनी दररोज तिथे पण समाजाची जागा आहे. आपण भारत पाकिस्तानचं 1-1 इंचासाठी भांडण चालू आहे, मग आपल्या समाजाची जागा आपल्या समाजासाठी राहण्यासाठी मग अध्यक्षाला तुम्ही काय विचारणा केली नाही? प्रत्येक वेळा त्यांना अध्यक्षाला विचारत असतो, इकडे ऐकता इकडे सोडून टाकतो. मग अशा अध्यक्षांना मुदतवाढ पाहिजे असं म्हणतात की मग नाही, त्यांना आता काय ना, घरीच पाठवून द्यायचं आपल्याला. असला अध्यक्ष नको आपल्याला. आक्रमक करून लागायचं होता. आज मिळवून तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला थोडं माहिती आहे का नाही, ज्या दिवशी अध्यक्ष सुरेश पलमार झाला त्या दिवशी आपल्या रथोत्सवचे स्पीकर आहेत ना, स्पीकर काय कळणार आहे, त्या दिवशी पासून आतापर्यंत बंदच आहे मिरवणूक मध्ये. काय म्हणतो, डेअरिंग बोलू शकत नाही त्या मिरवणुकी मध्ये, काय आवाज कमी करून चाला. त्या दिवशी तिथे पद्मशाली चौकामध्ये पहिला अध्यक्ष झाला, ते पद्मशाली चौक मॅडम होते, ते बंद केलं. तर तिथनं चालत आम्ही रुग्णालय दाखवून आलो. मी सुरेश पलमारी म्हणलो का, चला पलमार साहेब मी होतो, चला पलमार साहेब, ते मॅडमने विचारले, थोडं बारीक करून आम्ही निघतो. आपण सगळं पण म्हणजे कसं, एवढं लाखो रुपये खर्च करून मंडळाच्या लोकांनी येत असतात, तेवढे लोक लाखो रुपये खर्च करतात. अध्यक्ष साहेब तुम्ही समोर राहून पोलीस कमिशनरला आम्ही आवाज कमी करतो, हळू घेऊन जातो, शांती तुम्ही बोलायला पाहिजे ना. तुम्ही बोलतच नाही. आम्ही बोलून काय, पदाधिकारी आम्ही बोलून काय करायचं? तुम्ही जाऊन ना कमिशनरला बोलायला पाहिजे, शांतीने घेऊन जातो सर, आम्ही काय हे करत नाही, आमचं दर परंपरा आहे, असं बोलायला पाहिजे. तुम्ही बोलतच नाही ना. आता 3 वर्षामध्ये कोणाला बी तुम्ही डालगीवाल्याला विचारा, कोणाला विचारायला याच्यामध्ये हे तिथं तिने आल्यापासून ते मिरवणूक निघत नाही. त्याला संपलं, तिने 70-80 हजार रुपये खर्च करायचं, 1-2 लाख रुपये खर्च करायचं, कोणी. मग तुम्ही 3 वर्षापासूनच काहीच काम केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. आता काही ट्रस्टी लोक म्हणजे ज्यांची निवृत्ती जवळ आलेली आहे, ते पण पुन्हा एकदा त्यांनाच संधी द्या अशी त्यांची काही जणांची तयारी सुरू झालेली आहे. मग सोलापूर म्हणजे आपल्या पद्मशाली समाजामध्ये अजून पण लायकीचे नाहीत का पद्मशाली समाजाचे अध्यक्ष होण्यासाठी, असं मला म्हणायचं. हे सगळे लोक आहेत, या लोक सुधरू देत नाही, मग ते लोक येत नाही. मातबर लोक आहेत. तुम्हीच का झाला ना, तुम्ही सरका दुसऱ्याला घ्या ना. तुम्ही झाला ना, तुम्ही घरी जावा ना. दुसरं समाज, आपल्या समाजातील लोक आहेत, कोण आहेत, त्यांनी येतात, त्यांनी करतात ना. तुम्ही करायला देत नाही ना त्यांना. तुम्ही जे एक कारभार करता. आज आपल्या अध्यक्षाने कोणाला विश्वासात, बोर्डर लोकांना विश्वासात घेऊन खरेदी करत माल. आज एवढं मोठ्या प्रमाणाने तुम्ही काम केलं, कुठे तुमचे वायसर आहे का? तुमचे काही चेक आहेत का? कोण आणले, कोण नाही, वाळू कोण आणला, सिमेंट कोण आणलं, काय आणलं, त्याचं काय करत पाहिजे का नाही? काय नसताना एवढं मोठं काम झालं तरी झालं म्हणजे त्याच्या एकात्मिक कारभारी. असताना सुद्धा ऑडिटर असतो ना, ऑडिट केलं असतं तर मग दाखवत होतं ना. चॅरिटीला आणि पत्रिकेला यांचं नोंदच नाही म्हणते. चॅरिटी तुम्हाला ते कागद देतो, चॅरिटी यांची नोंदच नाही. तेव्हा ते ज्या कारंपूर साहेब होते तेव्हा त्यांनी पत्र दिलं. चॅरिटीने काय दिलं, ज्या दिवशी 2013 पर्यंत काय नोंद तेवढंच आहे. म्हणजे आताचा कारभार सगळं बेकायदेशीर असं तुमचं. बेकायदेशीर का असल्यासारखं चॅरिटी दिलं म्हणजे संपलं ना. बेकायदेशीर सारखं ना कारभार. तुम्ही व्यवस्थित पोषडी बुक तुटवा, तिने घेऊन जा. तुम्ही आल्यापासून पोषडी मिळतो तुमच्या पैसे दररोज 800 ते 700 रुपये राहायला पाहिजे दररोज.
शिल्लक तुमच्यापाशी 10,000 20,000 25,000 50,50 लाख रुपये रोड करतो म्हणजे कसं म्हणजे कुठं तर थांबायला पाहिजे. आमचं मत तर असं आमचं वारंवार त्यांच्या बाजूने बोलतो आणि त्यांना एकही सोयी तुम्ही करून दिली. मी 3 4 नाही 5 वर्षापासून तेच बोलतो त्यांना. तो करत नाही, आता बी करत नाही, पुढं बी करणार नाही. हे अध्यक्ष संपलं तर पुढं या लोकांनी काय करत आपला समाजमध्ये एक नवीन निर्माण झालं, जुनापासून निर्माण आहे. सुट्टम म्हणतात म्हणजे पाहुणे असतात, ते पाहुणे असतात माझ्या सड्डापुढचं 2 लोकांना, हे जर 2 लोकांना, त्याच्या 2 लोकांना ज्ञाती संस्थेमध्ये आल्यावर त्याला ज्ञाती संस्थेची माहिती पाहिजे. समाजामध्ये कसं कुठं कुठं सावर मालमत्ता आहे, कुठं कुठं काय काय आहे, याच्यावर तिने अभ्यास राहायला पाहिजे. कोणाला बी घेतलं, याला घेतलं, त्याला माहितीच नाही ना. त्याला माहिती असेल तो करू शकतो. आपला 1000 कोटी रुपये झाड आहे. आज एक सुरेश परमारे सगळं आणून करायला म्हणतात. तसले अजून तयार व्हा ना तुम्ही, बोर्ड ऑफ डायरेक्टर लोक तयार व्हा. तुम्ही आता म्हणल्यासारखं घ्या की सगळ्या भागातले लोक घ्या. गेल्या वर्षी निलंगाचे लोक घेतल्याने, नवीन घरकुलच्या लोकांना घेतल्याने, जुना घरकुलच्या लोकांना घेतल्याने, अशोक चौकच्या लोकांना घेतल्याने. फक्त तुमचे पाहुणे रावणे कोण बोर्ड कोण विश्वास झाला तो 2-2 लोकांना त्याचे घालतात. कशाला घालतात? मेहनत करा म्हणा त्याला, एक 5 वर्ष अनुभव द्या त्याला, 5 वर्ष नाती संस्थेमध्ये काम करा म्हणा, तेव्हा त्याने बोर्डावर घ्या त्याला. कोणी बसत आम्हाला विरोध नाही, आम्ही जाऊन काम करायचं आमच्या इच्छा तसं नाही. आज मी तुम्हाला सांगतो माझं एक नाव कुठे बी ठेवलं नाही. पद्मशाली मशानभूमीमध्ये स्मार्ट सिटीचे 15 LED काम लावलं, 30 LED असं लावलेलं आहे. कुठं बी नाही, ते नोंदत नाही. 5 लाखापर्यंत मी काम केलं. तिथे बोर मारलोय का आत पंप बोर नसताना तिथे कुठं उल्लेख नाही. कोणी 8,000 दिलं, कोणी 5,000 दिलं, ते पर्शीवर नाव असतं. आम्हाला नाव नको. आम्ही केलं स्मार्ट सिटीत केलो आणि त्या कोंडीच्या नावावर नगरसेवक बोलल्यासारखं आम्ही केलं, त्याने आम्हाला नाव कुठं नको, प्रसिद्ध नको. म्हणजे आता पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या नवीन अध्यक्ष, आता मला छोटासा प्रश्न विचारायचा की अध्यक्ष कसा असावा आणि कोण असं तुम्हाला वाटतं? अध्यक्ष असा असावा पाहिजे, समाज आपलंच म्हणून काम करायला पाहिजे. तो गरीब असू दे, तो श्रीमंत असू दे, तो कुठं असू दे, तुला अभ्यास पाहिजे. दररोज व्हायचं पाहिजे, दररोज लिखाण करायला पाहिजे, बँक व्यवहार क्लिअर करायला पाहिजे, समिती लोकांना ठरवून घ्यायला पाहिजे, विश्वास लोकांना घेऊन काम करून घ्यायला पाहिजे. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरला चांगलं लोकांना चांगलं काम करणाऱ्याला कोण बी असू दे, आपल्या दुश्मनाचं कोण बी असू दे, त्यांना घ्यायला बाबा तू डायरेक्ट काम कर. चांगलं आपल्या समाजात लय मोठं संपत्ती आहे, त्याच्यामुळे सगळे लोक असले तर आपण सगळ्याला घेऊन जातो. तसला अध्यक्ष पाहिजे. बरं काय होतं. आताच आपण पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या सर्वसाधारण सभेबाबत व्यंकटेश कोंडी यांची जी हरकत होती, स्मार्ट सिटी असेल किंवा अन्य प्रश्न असेल, त्या संदर्भातल्या चर्चा आपण ऐकलेल्याच आहेत. यापुढेही समाजातील अनेक जे पद्मशाली समाजाच्या विविध कामासंदर्भात तक्रार मांडलेल्या आहेत किंवा त्यांची अडचणी असेल किंवा समाजात नवीन अध्यक्ष कसा असावा या संदर्भात चर्चा मंथन सुरू झालेले आहे. त्यांची आपण त्यांना गाठभेट करून त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात आपण व्यंकटेश कोंडी या ठिकाणी आलेत, त्यांचंही आपण आभार मानूया. धन्यवाद.